ना नफा ना तोटा या तत्वावर राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमामध्ये नामांकित कंपन्यांच्या वह्या 25% ते 50% सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य कमी दरात मिळावे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असून उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर विनयजी कोरे सावकर यांनी उपस्थित राहून या उपक्रमाची माहिती घेतली। शिक्षण क्षेत्रात सर्वसामान्य कुटुंबांना आधार देण्यासाठी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्याची जनसुराज्य शक्ती पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। हा उपक्रम दिनांक 16 जून 2026 पर्यंत सुरू राहणार असून अधिकाधिक विद्यार्थी, पालक व नागरिकांनी या उपक्रमाला भेट देऊन सवलतीच्या दरात उपलब्ध असलेल्या वह्यांचा लाभ घ्यावा। या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूरचे उपमहापौर माननीय अक्षय जरग, कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापती माननीय विशाल शिराळे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक माननीय जयेशभाई कदम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भागातील नागरिक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते।